महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। यद्यपि भ्रष्टाचार विरोधी समिति की बैठक नियमित रूप से आयोजित की गई थी, लेकिन भ्रष्टाचार विरोधी समिति के सदस्यों ने बैठक का बहिष्कार किया क्योंकि महीनों से बैठक आयोजित नहीं की गई थी। समिति के राजेंद्र नानकर और नवनाथ जाधव ने आरोप लगाया है कि अधिकारी मनमाने तरीके से काम कर रहे हैं। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 10 ते 15 वर्षापासून आम्ही भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं कामकाज करत असताना आम्ही ज्या भ्रष्टाचाराच्या ज्या तक्रारी असतात त्या तक्रारीचं आम्ही सगळे कागदपत्र जमवतो माहिती अधिकारामध्ये आणि ज्या तक्रारीमध्ये तथ्य असतं आणि जे असे कागदपत्र आम्ही जमा करून जिल्हाधिकारी कार्यालय भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्याकडे तक्रार आम्ही दाखल करतो। पण जर तक्रार दाखल करत असताना त्या समितीमध्ये सचिव म्हणून आरडीसी असतात आणि जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतात आणि विविध विभागाचे सदस्य असतात आणि यामध्ये 5 ते 6 अशासकीय सदस्य घ्यावे लागतात। या शासनाचा GR मध्ये क्लिअर कट दिलेले आहे की अशासकीय सदस्यांची नेमणूक कशा पद्धतीने झाली पाहिजे, ज्यांना माहिती अधिकाराचा अभ्यास की जे भ्रष्टाचार निर्मूलनाचं काम करतात, जेणेकरून लोकांना भ्रष्टाचारापासून कसं रोखता येईल या दृष्टिकोनातून जी चळवळ आम्ही उभी केलेली आहे आणि याचं आम्ही काम करत असताना अशासकीय सदस्य गेल्या 10 वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांची नेमणूक केलेली नाही। हा सगळ्यात महत्त्वाचा विषय। आम्ही मागच्या 1 महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः आम्ही भेटलो। आम्ही त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून या भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष आहात, पण जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी साहेब हे जसे नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालय म्हणून रुजू झाले त्यांनी आजपर्यंत जिल्हाधिकारी साहेबांनी कोणतीही भ्रष्टाचार निर्मूलन समिती मिटिंगला साहेब आले नाही। अप्पर जिल्हाधिकारी यांना प्रत्येक मिटिंगला त्यांना सांगितलं जातं की साहेब तुम्ही मिटिंग घ्या आणि अशा प्रकारे ह्या मिटिंगमध्ये आम्ही जे विषय टाकतो त्या विषयामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्हाला न्याय भेटत नाही। याच्यामध्ये तरतूद आहे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं जे GR आहे की 3 महिन्याच्या आत विषय निकाली काढला पाहिजे, 2-2, 3-3 वर्ष निकाली विषय निघत नाही। इस अवसर पर राजेंद्र नानकर के साथ ही बापू पुजारी, प्रवीण महाजन, नवनाथ जाधव, आनंद विष्णु गांगुर्डे, विठ्ठलराव गायकवाड़, सुखदेव भालेराव आदि उपस्थित थे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए प्रवीण बोरसे, साक्री। महाराष्ट्र बुलेटिन YouTube चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।